एक 2 मिनिटं माझी विनंती आहे की सगळ्यांनी शांततेमध्ये अरे हो ना ठीक आहे ना शांत राहा 2 मिनिटं फरांदेताईंचं ऐका 2 मिनिटं हे पहा माझ्या सगळ्या हिंदू बांधवांना माझ्या भावांना हात जोडून विनंती आहे आपण कोणीही कायदा हातामध्ये घेऊ नये 100% पोलिसांचं पूर्ण त्या विषयावरती लक्ष आहे त्यांचं पूर्ण नियंत्रण आहे आम्हाला सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे जीव प्यारे आहेत त्यामुळे आपण ज्या हेतूसाठी आपण हा मोर्चा काढलेला आहे तो मोर्चा आपला तो बंद जो आहे तो आज यशस्वी झालेला आहे काही लोकांनी त्याच्यामध्ये बंद नव्हतं केलेलं परंतु बाकी सर्वच ठिकाणी जर आपण बघितलं असेल तर पूर्ण कडकडीत नाशिकमध्ये सगळ्या ठिकाणी बंद होता आपला बंद यशस्वी झालेला आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती की कायदा कोणी हातामध्ये घेऊन यांनी इथे मोर्चेकऱ्यांना आवाहन केलेलं आहे आपला बंद यशस्वी झाल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हटलं आता शांतता राखा असं आवाहन देखील त्यांनी मोर्चेकऱ्यांना केलेलं आहे कलेक्टर ऑफिस पर्यंत हा मोर्चा या ठिकाणी पोहोचला आणि त्यानंतर आता शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे देवयानी फरांदे यांच्याकडून शांतता राखण्याचं आवाहन या ठिकाणी करण्यात आलंय बंद यशस्वी झालेला आहे मोर्चा यशस्वी झाला असं त्यांनी इथे म्हटलंय ऐक ना दादा मी सगळ्यांशी बोललेली आहे दादा ऐक बस शांततेत घ्या सूरज भाऊ सगळे गाड्या बी येतील आपल्या अरे जय श्रीराम जय श्रीराम तर सकल हिंदू समाजाच्या मोर्चाच्या दरम्यान ही तणावाची स्थिती निर्माण झालेली होती त्यानंतर आता हा सगळा मोर्चा हा कलेक्टर ऑफिस पर्यंत पोहोचल्यानंतर देवयानी फरांदे यांनी मोर्चेकऱ्यांना आवाहन केलं शांतता राखण्याचं आवाहन केलेलं आहे मात्र भद्रकाली परिसरामध्ये मोर्चा पोहोचल्यानंतर आमच्यावर दगडफेक झाल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी इथे केलेला आहे ही काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहतो भद्रकाली परिसरामधली आणि आता कलेक्टर ऑफिस पर्यंत आलेला हा मोर्चा आपल्या लोकांचं नुकसान त्या मोर्चाच्या दरम्यान झालेल्या दगडफेकी संदर्भात तक्रार करण्यात आली आहे त्याचबरोबर शांतता राखण्याचं आवाहन इथे देवयानी फरांदे यांच्याकडून करण्यात आले मोर्चा आता सध्या कलेक्टर ऑफिसच्या समोर आहे नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चाच्या वेळेला हा तणाव निर्माण झाला होता बांगलादेशमध्ये झालेल्या हिंदूंवरच्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने हा मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाच्या दरम्यान काही तणावाची स्थिती निर्माण झाली होती मात्र आता नाशिक शहरामध्ये शांतता आहे परिस्थिती नियंत्रणात आणल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सकल हिंदू समाजाचा हा मोर्चा आता कलेक्टर ऑफिस जवळ आहे शांततेमध्ये इथून निघून जाण्यास त्यांना सांगण्यात आले त्याचबरोबर शहराच्या सगळ्या भागामध्ये हा मोर्चा नेण्याचा मोर्चेकरांचा मानस आहे नाशिक शहरात सकल हिंदू समाजाकडून बंद पुकारण्यात आला होता बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात नाशिक बंदची हाक देण्यात आली होती सकाळपासूनच व्यावसायिकांकडून बंदला चांगला प्रतिसादही देण्यात आला दुपारी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांकडून शहरभर रॅलीही काढण्यात आली भद्रकाली परिसरातून रॅली जात असताना मात्र वाद निर्माण झाला होता